तास उलटून गेलेले आहेत. मतमोजणीला सुरुवात होऊन 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आपण बघतोय. कौल संपूर्ण स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोच आहे आणि सगळ्यांची नजर लागलेली आहे ती अर्थात पश्चिम बंगालकडे. या कलांनुसार सध्या ममता बॅनर्जी हॅट्रिक करणार, सत्तेची, सत्ता स्थापनेची असंच दिसतंय. कारण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सध्या आघाडीवरती आहे, मात्र स्वतः ममता बॅनर्जी या नंदीग्राममध्ये पिछाडीवरती आहेत. तृणमूल काँग्रेसपेक्षा भाजप सध्या 93 जागांवरती आघाडीवरती आहे, जवळपास 50 जागांनी पिछाडीवरती आहे आणि इतकी पिछाडी आता भरून काढणं भाजपसाठी येत्या काही तासात अशक्य म्हणावं लागेल. सध्याच्या कलांनुसार ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये सत्तेची हॅट्रिक करणार असं चित्र बघायला मिळतंय आणि पुढच्या काही वेळात हे चित्र कितपत बदलतंय हे बघावं लागेल. मात्र सध्या बहुमताचा आकडा टीएमसीनं कलामध्ये पार केलेला आहे. 173 जागी तृणमूल काँग्रेस आघाडीवरती आहे तर भाजप 93 जागी. मात्र डावे आणि काँग्रेस ज्यांनी एकेकाळी सत्ता गाजवलेली आहे, डाव्यांनी तब्बल 34 वर्ष, ते डावे प्लस काँग्रेस फक्त 3 जागांवरती आघाडीवरती असल्याचं चित्र बघायला मिळतंय. आणि यावरतीच बोलण्यासाठी प्रसाद देशपांडे, डेटा विश्लेषक आता आपल्यासोबत आहेत. प्रसादजी, सुरुवातीचा कल असा दिसत होता की भाजप आघाडीवरती आहे आणि तृणमूल काँग्रेस कुठेतरी पिछाडीवरती आहे. मात्र पुन्हा संजय राऊत जे बोलले ते चित्र बघायला मिळते. एक तामिळनाडू आणि पुद्दुचेरी सोडलं तर कुठेही सत्तांतर होणार नाही असं चित्र दिसतंय. तर प्रसाद देशपांडे यांच्याशी आपण चर्चा करूच या. त्या आधी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार देखील आपल्यासोबत आहेत. अभिमन्यूजी, सुरुवातीला भाजप आघाडीवरती असल्याचं बघायला मिळालं, मात्र सध्या तरी पश्चिम बंगालमध्ये एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजप येऊ शकतो असं चित्र बघायला मिळतंय. तृणमूल काँग्रेस हे बहुमताच्याही पुढे गेले कलांच्या बाबतीत असं चित्र बघायला मिळतंय. नाही, अजून आता कुठं मला वाटतं तिसरा राऊंड आहे. आणखी बऱ्याच जवळपास 17-18 राऊंडची ही फेरी आहे. त्याच्यामुळं आणखीन आम्हाला अजूनही खात्री आहे की भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने रचनात्मक काम केलेलं आहे, आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे, आमच्या नेते मंडळींनी चांगली मेहनत घेतलेली आहे. त्याच्यामुळं आम्हाला अजूनही खात्री आहे की आम्ही त्या सत्तेमध्ये येऊ. 100% आम्हाला अजूनही खात्री आहे. त्यामुळे नंदीग्राम असेल, भवानीपूर असेल, ह्या दोन्ही जागा आम्ही भारतीय जनता पार्टी घेणार आहोत. भवानीपूर त्यांनी का सोडली तर भवानीपूरमध्ये विधानसभेला त्यांनी 25-26 हजार निवडून आल्या आणि लोकसभेला ते 3200ची लीड मिळाली, त्यांना फक्त मिळाली. ह्या भीतीपोटी त्यांनी भवानीपूर सोडलं. तीच भीती त्यांना तिथं भीतीने ग्रासलेलं आहे. तिथं त्याचा पराभव नक्की होणार आहे. भवानीपूर सुद्धा भारतीय जनता पार्टी ताब्यात घेणार आहे. इतकंच नाही, आम्ही 170च्या पुढे जाऊ असा आम्हाला आजही विश्वास आहे, आताही विश्वास आहे. रवी किरण यांच्याकडे मला जायचं आहे. पश्चिम बंगालमध्ये एक चित्र दिसतंय, मगाशी मी म्हणाला तसं पद्धतीने की 34 वर्ष ज्या डाव्यांनी पश्चिम बंगालवरती अविरत सत्ता गाजवली, ते डावे धोबी पछाड झालेले बघायला मिळतात. काँग्रेसची देखील तीच अवस्था आहे. फक्त 3 जागांवरती डाव्यांची आणि काँग्रेसची आघाडी बघायला मिळतेय. असं इतक्या मोठ्या प्रमाणात पानिपत काँग्रेस आणि डाव्यांचं होण्यामागची कारणं? डाव्यांचं राजकारण हे नेत्यांच्या ज्येष्ठतेबरोबर पोक्त स्वरूपाला पोहोचत गेलं. नवीन पिढी घडवण्यामध्ये डावे पक्ष कमी पडले असं माझं एक ॲनालिसिस आहे. दुसरी गोष्ट अशी की काँग्रेसनी म्हणावं तसं लक्ष दिलं नाही पश्चिम बंगालमधल्या पक्ष बांधणीकडे. ममता बॅनर्जींनीच खरा घाव घातला होता काँग्रेसवर, कारण त्यांनी काँग्रेसची फारकत घेऊन स्वतःचं वेगळं अस्तित्व तयार केलं. ते अस्तित्व तयार केल्यानंतर काँग्रेसनी ज्या पद्धतीने स्वतःचा पक्ष वाढवण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते तसं दिलं नाही. डावे क्षीण होत गेले. त्यामुळे तिथं मोठी जागा जी तयार झाली त्याचा पूर्ण लाभ स्वतः ममता बॅनर्जी यांनीच घेतला आणि त्या सतत चांगल्या बहुमताने सत्तेवर येत राहिल्या आणि त्यांनी जवळपास डाव्यांची सद्दी संपवली असंच म्हणता येईल. त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला असं दिसतंय की निवडणुकीचा पूर्ण फोकस जो होता तो ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपा असाच राहिला आणि सातत्याने त्याच्यावरच सतत फोकस राहिल्यामुळे ते चर्चेत राहिल्यामुळे दोन्ही पक्ष आणि हे एकमेकांना पूरक होत गेलं त्यांचं चर्चेत राहणं. ममतांनी केंद्राच्या सत्तेला ललकारणं, एक महिला म्हणून ताकदीनं लढणाऱ्या भाजपाला आव्हान देणं आणि भाजपाने त्यांना आव्हान देणं, हे दोघांना पूरक होत गेलं आणि त्याच्यामुळे हे बाह्य म्हणजे बाजूला पडले काँग्रेस आणि डावे. त्यामुळे यांची ताकद म्हणावी तशी वाढलीच नाही. ते त्या निवडणुकीच्या खऱ्या अर्थाने त्या रिंगणात ते दिसलेच नाहीत.
त्यांचं अस्तित्व म्हणून आपल्याला खूप कमी जाणवत आहे. त्वेषाने निवडणूक लढवणं हा जो प्रकार आहे ना, तो ह्या दोन पक्षांच्या बाबतीत म्हणावं तसा घडला नाही. तो का घडला नाही याची अनेक कारणं असतील. एक, पश्चिम बंगालमधलं यांचं जे नेटवर्क आहे ते नेटवर्क मला वाटते दुभंगलं गेलं. तालुका जिल्हा पातळीपर्यंत किंवा बूथ पातळीपर्यंत ते. आणि दुसरं, काँग्रेसचं ही नेटवर्क पूर्वी फार सशक्त होता अशातला भाग नाही, पण काँग्रेस आपलं काहीतरी अस्तित्व तिथं ठेवून होतीच. प्रियरंजन दास मुंशी असतील, प्रणव मुखर्जी असतील, स्वतः हे पश्चिम बंगालमधले महत्त्वाचे नेते होते काँग्रेसचे. सिद्धार्थ शंकर राय वयोमानानं परत थकले ते नंतर. पण काँग्रेसनी म्हणावं तसं लक्ष न दिल्यामुळे किंवा नवीन पिढी घडवण्याकडे ते पक्ष कमी पडल्यामुळं ही परिस्थिती उद्भवली असं माझं मत आहे की यामुळे हे दोन्ही पक्ष आज आपल्याला भाजपा आणि तृणमूलच्या तुलनेमध्ये कमी भासतात. हाच मुद्दा घेऊन मी प्रसाद देशपांडे, डेटा विश्लेषक आहेत, त्यांच्याकडे जातीये. देशपांडेजी, या संपूर्ण पश्चिम बंगालचे आकडे बघता डाव्यांचं जे पानिपत होताना बघायला मिळतंय, काँग्रेसचं जे पानिपत होताना बघायला मिळतंय आणि भाजप जे मागच्या 5 वर्षांपूर्वी 3 जागांवरती असतं, आता 86 जागांवरती आघाडी घेते, 100 पर्यंत जाईल असा कयास बांधला जातोय भाजपच्या बाबतीत. जातीय समीकरणांमध्ये भाजपला ती कुठेतरी गोम गवसली आणि त्याच्यामुळे हा आकडा वाढण्यात ती स्ट्रॅटेजी भाजपची यशस्वी ठरली असं म्हणायचं. कारण का उत्तर भाग आहे जो पश्चिम बंगालचा आणि दक्षिण भागामध्ये ममतांचं वर्चस्व, उत्तर भागात खास करून डावे आणि काँग्रेसचं वर्चस्व आहे असं आत्तापर्यंत समजलं जातं. मात्र तेच वर्चस्व काबीज करण्याचा भाजपने या काळात प्रयत्न केला. निश्चितच ते वर्चस्व काबीज करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण आपण जसं तुम्ही म्हणालात की उत्तर बंगालमध्ये डाव्यांचं वर्चस्व अधिक होतं. उत्तर बंगालचं आपण जसं म्हटलं, मी मगाशी पण जे देवेश ठाकरे बोलताना हे म्हटलं की भारतीय जनता पक्षाला आपण कायम हा उच्चवर्णीयांचा पक्ष किंवा ब्राह्मण किंवा आणखी त्या तत्सम जातीतला आणि शहरी भागातला पक्ष म्हणून ओळखला जातो भारतीय जनता पक्ष. पण बंगालच्या राजकारणाचा विचार केला तर बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने दलित समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारली आणि ही मुसंडी मथुरा समाज असेल आहे किंवा कोची राजवंशी समाज असेल आहे किंवा नागपूरचा समाज असेल आहे जो उत्तर बंगालमध्ये येतो किंवा मग आणखी अलिपूरद्वारमध्ये येतो, कुचबिहारमध्ये येतो. हा जो पट्टा आहे की जो बराचसा भाग त्याचा बांगलादेशला पण जोडलेला जो भाग आहे त्या पट्ट्यामध्ये भारतीय जनता पक्षाने बऱ्यापैकी मुसंडी मारली. आणि ही मुसंडी जी मारली आहे ती भारतीय जनता पक्षाने आधीचे जे दारांकडे जे सगळे वोट जायचे किंवा मतं द्यायची ती सगळी मतं भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडे खेचून आणली. आणि तो खेचून आणण्याचा जो प्रभाव होता, आपण समजा बघितलं असेल की सीए ऍक्ट जो भारतीय जनता पक्षाने आणला किंवा मग आपले पंतप्रधान मोदींनी बांगलादेशमध्ये जाऊन तो मथुरा समाजाचं तिकडे जे मंदिर आहे किंवा तिकडचं हे जे आहे तिथे जाऊन ते बोलले, तिकडच्या समाजाचे ते बोलले. हा समाज जो आहे तो समाज बऱ्यापैकी भाजपशी जोडला गेलेला होता आणि हा जोडला जो गेला होता तो मागच्या 3-4 वर्षाच्या काळात फार मोठ्या प्रमाणावर जोडला गेला. त्याच्यामुळे डावे आपण बघितलं तर केरळमध्ये डाव्यांची चांगली जबरदस्त पकड आहे. त्यांनी ही पकड आता सिद्ध केली आहे. पण जिथे आधी डाव्यांची म्हणजे बंगालमधल्या डाव्यांची जी ओव्हरऑल पूर्ण भारताच्या डाव्यांच्या राजकारणावर जी पकड होती ती पूर्णपणे निसटली आहे. त्याच्यामुळे आता आपण डाव्यांचा विचार केला तर आता डावे फक्त केरळ या याच्यापुरतं मर्यादित राहिले आणि डावे जे आपण भारतातले म्हणले तर ते डावे फक्त केरळचे डावे म्हणून राहिले. निश्चित, तेव्हा ती मतं वळवण्यात आता भाजप यशस्वी ठरल्याचं आकड्यांवरून सध्या म्हणावं लागेल. याच निकालांचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. मात्र तुर्तास याच्यामध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. या संपूर्ण आकडेवारीचं सविस्तर विश्लेषण आपण मान्यवरांकडून करत राहणार आहोत. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा राज्यांचा रणसंग्राम. ब्रेक नंतर राज्याच्या रणसंग्रामात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. 3 तास उलटून गेलेले आहेत मतमोजणी सुरू होऊन आणि सध्या जे कल हाती येतात त्यानुसार तामिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ज्यांची सत्ता होती त्यांचीच पुन्हा सत्ता येतेय असं सध्याचे कल सांगतायत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवरती आहे, मात्र स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पिछाडीवरती आहेत. नंदीग्राम मधून त्या निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत. तृणमूलपेक्षा भाजप 95 जागांनी सध्या पिछाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. नंदीग्राम मधून ममता बॅनर्जी या 5000 मतांनी पिछाडीवरती आहेत. देवेंदू अधिकारी हे सध्या आघाडीवरती आहेत, ज्यांनी काही दिवसांपूर्वीच ममतांना डच्चू देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंदीग्राम मधून ते निवडणुकीसाठी उभे राहिले. जे कल येत आहेत त्यानुसार सत्ता
तृणमूल काँग्रेसची पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा येऊ शकते, सत्तेची हॅट्रिक करू शकते तृणमूल काँग्रेस. मात्र स्वतः ममता बॅनर्जी या मात्र पिछाडीवरती आहेत. इतर राज्यांचं चित्र बघायला झालं तर तामिळनाडूमध्ये द्रमुक सध्या चांगली कामगिरी करते, 137 ठिकाणी आघाडीवरती आहे. तर सत्ताधारी अण्णा द्रमुक 96 जागांवरती आघाडीवरती आहे. तर इतर ते आहेत एका जागेवरती आघाडीवरती आहेत. केरळमध्ये डाव्यांनी बाजी मारलेली आहे, डाव्यांची सत्ता पुन्हा एकदा येणार असं दिसतंय एलडीएफची. तर काँग्रेस प्रणित यूडीएफ आहे ते सध्या 45 जागांवरती आघाडीवरती आहेत. भाजप 3 जागांवर आघाडी आहे. ही भाजपसाठी एक सकारात्मक म्हणायला हवी गोष्ट, कारण केरळमध्ये आतापर्यंत फक्त 1 जागा मागच्या निवडणुकीमध्ये भाजपनं कमावलेली होती आणि आता 3 जागांवरती भाजप केरळात आघाडीवरती आहे. तर पुद्दुचेरीमध्ये भाजप 12 ठिकाणी आघाडीवरती आहे, काँग्रेस 4 आणि आसाममध्ये देखील भाजप तब्बल 85 ठिकाणी आघाडीवरती आहे. मागच्या वेळेस म्हणजे 2016ला 86 जागा भाजप आघाडीनं कमावलेल्या होत्या, त्यातल्या एकट्या भाजपने 60 जागा जिंकलेल्या होत्या. आपण बघतोय भाजप स्वपन दासगुप्ता पश्चिम बंगालचे पिछाडीवरती गेलेले आहेत. आता काही वेळापूर्वी ते आघाडीवरती होते. पश्चिम बंगालमध्येच मुकुल रॉय भाजपचे, ते मात्र सध्या आघाडीवरती असल्याचं दिसतंय. तर बाबुल सुप्रियो भाजपचे खासदार सध्या पिछाडीवरती आहेत. मागच्या जवळपास दीड तासांपासून ते पिछाडीवरती असल्याचं चित्र बघायला मिळतंय. आणि या संपूर्ण निवडणूक निकालांचं सविस्तर विश्लेषण आपल्याला करायचं आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. लगेचच परत येतोय. बघत रहा राज्यांचा रणसंग्राम. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात राज्यांचा रणसंग्राम. 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि त्याची मतमोजणी मागच्या 3.5 तासांपासून सुरू आहे. आणि सध्या चित्र असं दिसतंय की तामिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता इतर सर्व राज्यांमध्ये आहे त्या पक्षांचं सरकार, आघाड्यांचं सरकार पुन्हा एकदा येणार. ममता बॅनर्जी सत्तेची हॅट्रिक करणार असं दिसतंय, कारण का पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे 181 जागांसह, तर भाजप 86 जागांवरती आता जाऊन पोहोचलेला आहे. तर काँग्रेस आणि डाव्यांची आघाडी ही फक्त 3 जागांपुरती सध्या मर्यादित राहिलेली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि डाव्यांचं पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे पानिपत झालेलं आहे. आता त्यांची मतं भाजपला किती गेली, तृणमूलला किती गेली, हा चर्चेचा विषय ठरेल. त्यावर आपण चर्चा करूच यात. दुसरीकडे केरळ एक महत्त्वाचं राज्य, जिथे डावे पुन्हा एकदा सत्तेत येत आहेत असं चित्र दिसतंय, तेही बहुमतानं. कारण का 94 जागांवरती सध्या एलडीएफ आहे ते आघाडीवरती आहे, तर काँग्रेस प्रणित यूडीएफ आहे ते 43 जागी आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. भाजप ज्यांनी 2016ला अवघी 1 जागा मिळवलेली होती, ते भाजप आता 3 जागी केरळमध्ये आघाडीवरती आहे. तर तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांची डीएमके सध्या आघाडीवरती आहे 138 जागांसह, तर सत्ताधारी एआयडीएमके 95 जागांवरती सध्या आघाडीवर असल्याचं चित्र बघायला मिळतंय. आणि यावर चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाकपचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी सर. रेड्डी सर, एकीकडे केरळमध्ये डावे आहेत, डावे पक्ष आहेत, ते इतिहास रचताना बघायला मिळतात. 1977 सालानंतर जे जमलं नाही इतर सगळ्या पक्षांना, ते डावे करून दाखवतायत, सलग दुसऱ्यांदा सत्तेत येऊ शकतात. दुसरीकडे त्याच्या बरोबर विरुद्ध चित्र बघायला मिळतंय पश्चिम बंगालमध्ये. काय तुम्ही याबद्दलचं विश्लेषण कराल? प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगवेगळी असते, तरी डाव्यांना नेहमीच चॅलेंज आलेलं आहे. कारण सत्ता आली म्हणजे ती कायम येईल अशी काही डाव्यांच्या एका भूमिकेच्या आणि डाव्यांचं सरकार हे बदलण्यासाठी सगळे एकत्र होतात. त्यामुळे ती परिस्थिती काय तशीच राहत नाही. परंतु केरळने निश्चितप्रमाणे इतिहास घडवलेला आहे, कारण त्याच्यामध्ये यूडीएफ एलडीएफ असं सतत बदलत राहतं, परंतु आत्ता त्याच्यामध्ये परत एलडीएफची सत्ता आलेली आहे. त्याला कारण केरळची नेहमीच एलडीएफने घेतलेली भूमिका राहिलेली आहे. तळागाळापर्यंत जाणाऱ्यासाठी त्यांच्या योजना असतात. कोरोनामध्ये सुद्धा एक मॉडेल त्यांनी उभं केलेलं आहे. जिथे आत्ता सगळीकडे ऑक्सिजनचा तुटवडा भासतो, तिकडे केरळने एक प्लॅन्टच उभा केला आहे 58 कोटी. अशी चिकार गोष्टी सांगता येतील. त्यामुळे त्याला मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. बंगालच्या ह्याच्याबद्दल थोडक्यात बोलतो. आता बंगालमध्ये 34 वर्ष अर्थात डाव्यांची सत्ता होती, त्याच्यानंतर 10 वर्ष तृणमूल काँग्रेसची सत्ता होती. पण आता
चर्चा अशी होते की डाव्यांचा पराभव झालेला आहे, परंतु तसं नाही. या ठिकाणी BJPचा दारुण पराभव झालेला आहे. कारण त्या ठिकाणी तुम्ही बघितलं, इलेक्शन कमिशनर त्याची मदत घेतली, मोदी स्वतः त्या ठिकाणी मोठ्या सभा घेतला. करोना असताना सुद्धा ते गृहमंत्री शाह गेले होते त्यांनी, आणि संबंध साम दंड भेद सगळं वापरलं त्यांनी, आणि हिंसा घडवून आणली, पोलरायझेशन घडवून आणलं, आणि त्यांनी सांगितलं की 200 आमच्या जागा येतील. आणि त्या परिस्थितीमध्ये जर त्यांना 100च्या कमी जागा मिळतात, हा त्यांचा दारुण पराभव आहे. डाव्यांची टक्केवारी रेड्डीजी, पश्चिम बंगालमध्ये बोलायचं झालं, तुम्ही आता म्हणतात की भाजपने साम दाम दंड भेद वापरलं. हे तर डावे देखील त्यांच्या काळात वापरत होते, ममतांनी देखील असं वापरलंय असे आरोप आतापर्यंत झालेले आहेत, किंबहुना आता देखील होत आहेत. नाही, जनरलायझेशन झालं. डाव्यांची जेव्हा निवडणूक होत होती त्या ठिकाणी डावे सत्तेवर असताना तेव्हा इंटरनॅशनल ऑब्झर्व्हर आणले गेलेले आहेत, आणि इंटरनॅशनल ऑब्झर्व्हर हे आरोप होतच म्हणून, पण त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं नाही की हे बरोबर होत नाही म्हणून. परंतु मूलभूत बदल डावे मागे का पडले? कारण तृणमूलची सत्ता आल्यानंतर तृणमूलनी त्या ठिकाणी खुनाखुनीचं राजकारण केलं. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी गावात असेल डावे कार्यकर्ते, त्यांना त्या संबंध गावामधनं बाहेर हुसकावून दिलं, डाव्यांची ऑफिसेस ताब्यात घेतली आणि खुनाखुनीचं राजकारण केलं. त्याच्यानंतर एक तरीसुद्धा डावे रिकवर झाले. म्हणजे तुम्ही जर आत्ताचं बघितलं, सभा बघितलात, ब्रिगेड परेड ग्राउंडमध्ये 15 लाखाची सभा झाली. अनेक कॅन्डिडेट्स होते, त्यांच्या मोठ्या सभा होत आहेत. डाव्यांची जी आत्ता पश्चिम बंगालमध्ये उमेदवार आहेत, मग CPI असो CPM असो, ते सगळे तरुण आहेत. JNUमध्ये असलेले असे सगळे AISFचा वगैरे असे तरुण आहेत. त्यामुळे एक नवीन पिढी येते. पण हे विनिंगचं राजकारण असतं ना, त्याच्यामध्ये मतदान जे होतं. म्हणजे रेड्डीजी, भाजपने सामदाम दंडभेदाचं राजकारण केलं. मागच्या निवडणुकीचा विचार केला तर डाव्यांना जवळपास 76 जागा मिळालेल्या होत्या. आता भाजप तेवढ्याच जागांवरती बघायला मिळते. याचा अर्थ असा का की डावे काँग्रेसचे जे मतदार होते ते नाईलाज म्हणून का होईना, पण त्यांनी तृणमूलकडे जायचं नाहीये तर भाजपचा पर्याय निवडला. पूर्ण 180 डिग्री मध्ये मतदारांचा कल बदललेला आहे. पूर्ण डावे ते आता उजवीकडे ते वळायला तयार आहे, तृणमूलला मत द्यायचं नाहीये म्हणून. याला काय म्हणा? तृणमूलला कुठे, म्हणजे भाजपला कुठे मत दिले? 100 तुम्ही संबंध पर्याय म्हणतात ते शिफ्ट झालेलं आहे. अर्थात आकडेवारी यायची आहे, त्याचं विश्लेषण योग्य प्रकारे होईल. पण आता काय दिसतंय, तृणमूल परत सत्तेवर येते ना. म्हणजे जे डावे ही म्हणत होते BJP की आमच्या 200 जागा येतील, त्यांनी पोलरायझेशन केलं. मटुआ संबंध, ते ज्या जमाती वगैरे आहेत त्याच्यासाठी बांगलादेशमध्ये जाऊन मोदींनी प्रोपगंडा केला. त्या ठिकाणी अमित शहानी येऊन विद्वेषी राजकारण केलं संपूर्ण. आणि पोलरायझेशन केल्यानंतर त्यांना असं वाटलं की मोठा घटक आपल्याला मतदान देईल, पण तसं झालेलं नाही. आता त्याच्यामध्ये तुमचे शब्द असतात ना, म्हणजे चॅनलवाले कसं ममता विरुद्ध मोदी. आता काय होतंय, मोदींनी राजीनामा दिला पाहिजे. इतका दारुण पराभव झालाय. सांगण्यात काय येतंय की आम्ही आत्ता 3 होतो, मग नंतर आम्ही वाढलो. पण मागच्या ठिकाणी म्हणजे BJP म्हणते एक त्यांचे खासदार 18 होते ना, म्हणजे 122 जागा त्यांच्या आल्या पाहिजे होत्या. आणि BJP आज निर्माण झालेली नाही. RSS ही 1925 साली झालेली आहे, 100 वर्ष आली. ह्या सगळा परिवार आहे. RSS, BJP, विश्व हिंदू परिषद, त्यांचा ज्या शाखा आहेत. म्हणजे काय झालं, तृणमूल सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यावर चेक राहिला नाही, तो उन्माद आला केंद्रीय सत्तेचा. त्या ठिकाणी त्यांनी संबंध, त्या ठिकाणी आक्रमकता केली आणि आपले म्हणजे खालपासने वाढवले. आणि त्यांनी आता ह्याच्यामध्ये भाजपमध्ये कोण आहेत, त्यांचे जवळजवळ जे आमदार आहेत, आता एक्झॅक्ट फिगर कोण म्हणतं 34 गेलेले आहेत, तेच भाजपमध्ये आलेले आहेत. म्हणजे तृणमूलचे 35 आमदार भाजपत आले, त्यांनाच उमेदवारी दिली आहे. एकूण 45 आमदार जे भाजपमधले आहेत ते आयात आहेत. हो, आयात आहेत. म्हणजे हे भाजपचं जे काही राजकारण आहे, संपूर्ण विश्लेषण करा. काय कॉन्सन्ट्रेशन करतात डाव्यांचं, हे झालं. आता 3च आहेत. वस्तुस्थिती काय आपल्या देशामध्ये? पहिली गोष्ट, केरळमध्ये परत डाव्यांचं सरकार आलंय. तामिळनाडूमध्ये DMK बरोबर डावे पक्ष CPI CPM 10 पक्षाची आघाडी आहे, तिकडे सरकार आलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं, पुडुचेरी छोटं आहे. आणि त्याच्यामध्ये एकच मिनिट घेतो, परंतु BJPचं सरकार ह्याच्यामध्ये आलेलं नाही. केंद्रामध्ये BJPची सत्ता असताना, संबंध मशिनरी असताना जर BJPचं सरकार हे तिकडे येत नाही, हा संबंध BJPचा संपूर्ण पराभव आहे.
आपण अभिमन्यू पवार तुम्हाला ऐकतायत, भाजपचे आमदार आहेत ते. पवारजी, संपूर्ण बीजेपीचा हा पराभव आहे, मोदींनी राजीनामा द्यायला हवे, इतपत रेड्डी बोललेले आहेत, काय म्हणाल? नाही, मला आश्चर्य वाटतं यांच्या. अरे आपण स्वतः बघा कुठे होता आणि आज कुठे आहोत. आणि मोदींनी राहिला त्याचा प्रश्न येतो कुठे? अरे आमचा विजयच आहे. आम्ही 3 होतो, आज सत्ता घेतोय, अजून राऊंड बऱ्याच शिल्लक आहेत. सत्तेमध्ये आम्ही येणार आहोत. आणि तुम्ही म्हणता की इलेक्शन कमिशन, अरे खरं तर आपण सगळ्यांनीच इलेक्शन कमिशनचं अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे. 8 टप्प्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक घेतली, अतिशय पारदर्शकपणे निवडणुकीचा कारभार झाला. सेन्सिटिव्ह बूथवर सीसीटीव्ही लागलेले आहेत. म्हणजे इतकं पारदर्शी कारभार, छापा पद्धत होती पूर्वी. आणि आता यांचं काय आहे, ह्या डाव्यांचं म्हणजे आता खरं तर एक आनंदाची गोष्ट आहे की सगळे संपत चालले ते. आता केरळपुरतं उरलेत जगामध्ये. आता केरळचं सुद्धा पुढच्या वेळेस बघा, तिथं सुद्धा भाजपाचे सरकार पुढच्या वेळेस येणार आहे. आता ह्यांचं काय आहे, बोलायपुरतं तोंडी समाजवाद आहे, नाहीतर पूर्णपणे दहशतवाद आहे. पूर्वीच्या काळी, यांच्या काळी सिंडिकेटच्या माध्यमातून दहशतवाद राहायचा, आता तो क्लब हाऊस झाला. म्हणजे ह्यांचे सिंडिकेट ममता दिदीने ताब्यात घेतले आणि क्लब केले. आणि बघा इतकी अराजकता आहे. मी पश्चिम बंगालमध्ये राहिलो जवळपास महिनाभर. अतिशय दहशत, प्रचंड. तिथे जे गुंड आहेत, टिपिकल गुंड आहेत सगळे, प्रचंड दहशत. भवानीपूरमध्ये तुम्हाला सांगतो मी, एक वार्ड क्रमांक 83 मध्ये एका आमच्या उमेदवाराचा प्रचार केला म्हणून त्या तिथल्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला. त्या कार्यकर्त्यावर हल्ला, त्याचं नाव शंतनू मलिक. तो चेतला पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो. हल्ला झाल्यानंतर सुद्धा एफआयआर फाडत नाही. आम्ही एफआयआर फाडायला गेलो, पोलीस स्टेशनला घेराव, आमच्यावर दगडफेक झाली, तुफान दगडफेक इतक्या गुंडाकडून. आणि पोलीस स्टेशनला त्यांनी येऊन पुन्हा त्यांनी एफआयआर केला, पुन्हा आमचा एफआयआर झाला. म्हणजे समान एफआयआर. म्हणजे तिथले पोलीस सुद्धा जसं काय टीएमसीचे अध्यक्षच आहेत अशा पद्धतीनं काम करतात इतकी. आणि आता हे बोलतात ना, आम्ही गैरवापर केला पैशाचा वगैरे, सामधाम, हे सगळं तुमच्याकडेच आहे. आता ममता दिदींनी, तुम्ही कोलकाता आत्ता जाऊन बघा, कलकत्त्यामध्ये कुठल्याही साऊथला जा, वेस्टला जा, अक्षरशः होल्डिंग सगळं ताब्यात घेतलेत. आम्हाला होल्डिंग लावायला कुठे जागा नाही ठेवली. इतका पैशाचा सुमार वापर केलाय, दादागिरी, पैसा, तुफान म्हणजे इतकं काय केलंय ह्यांनी की इतका अराजकता आहे की तिथं किळस येते सगळं मैदानात. आणि सामान्य माणसाला जगणं मुश्किल आहे. तिथं तुम्हाला घर बांधायचं म्हणलं तरी त्या सिंडिकेटला किंवा त्या क्लबला पैसे द्यावे लागतात. तुम्हाला सध्या घरात फर्निचर करायचं म्हणलं तरी भाजपने अगदी पारदर्शीपणे ही निवडणूक लढवली आणि त्याचं फळ त्याला मिळतंय. मात्र डावे, काँग्रेस आणि तृणमूलने पैसे देण्यापासून ते बळ वापरण्यापर्यंत सगळ्यांचा वापर केला असं तुमचं म्हणणं आहे. रविकिरण आता आपल्यासोबत आहेत. रविकिरण, डाव्यांचं म्हणणं पण ऐकलं, भाजपचं पण म्हणणं तुम्ही ऐकलं. या सगळ्यांकडे सध्या तुम्ही कसं बघताय? कारण का प्रत्येक जण एकमेकांकडे दोषारोप लावताय. डावे तर म्हणतात की ही भाजपची हार आहे. रेड्डी जी तुमच्या बाजूला बसलेले आहेत ते असं म्हणतात की मोदींनी थेट राजीनामाच द्यायला पाहिजे. काय त्यांच्या भाषेत एक पत्रकार म्हणून मला बोलता येणार नाही. कारण राजकीय चुरस जी असते ती आता कुठल्या पातळीवर गेली आहे आपण सर्वजण पाहतोच आहेत. एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप, द्वेष, भयंकर. आता हे वेगळ्या पातळीवरचं राजकारण आहे. आपण तटस्थपणे पाहत असताना आपल्याला एकच जाणवतं की प्रत्येक पक्ष हा स्वतःच्या वाढीची एक संधी बघत असतो. पूर्वी ती संधी ही वैचारिक पातळीवर पाहिली जायची, आता त्याची पातळी थोडीशी बदललेली आहे. आता आक्रमकपणा आलाय. आक्रमकपणा म्हणजे त्यालाही आता आक्रमकपणाला घरबंद राहिलेलं नाही आहे. कुणी कुठल्याही पातळीवर जायला तयार असतं. त्यातनं ही लढाई सुरू झालेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाने डाव्यांकडे असलेली राज्य याच्याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. कारण त्यांचा आयडियोलॉजिकल डिफरन्स आहे, तो वैचारिक भांडण त्यांचं खूप मोठं आहे. आणि त्रिपुरामध्ये जे त्यांना यश मिळालं तिथून भाजपाला एक आत्मविश्वास आलेला दिसतोय की आपण आता कुठेही घुसू शकतो आणि काही करू शकतो. म्हणून त्यांनी पश्चिम बंगालमध्ये चढाई केली. पश्चिम बंगालमध्ये त्यांचं पूर्वी अस्तित्व काहीच नव्हतं, हे मी मागे सांगितलेलंच आहे. त्यांनी ममतांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आणि राजकारणाच्या लढाईमध्ये आता हेच बघितलं जातं की आपल्या समोर कोण आहे, त्याची शक्तिस्थानं काय आहेत, आपल्याला कुठल्या पातळीवर जाऊन त्याला उत्तर द्यावं लागणार आहे. हे त्या पातळीवर जाऊन ती दिलेली उत्तर आहेत. प्रतिस्पर्धी पक्ष म्हणतो की तुमची पातळी बरोबर नाही, तो पक्ष म्हणतो की तुमची पातळी तरी कुठं चांगली आहे. आता ही जी सगळी भांडणं आहेत ती पाहण्याशिवाय तुमच्या माझ्या हातात आता काही शिल्लक नाही. फक्त विजयी झाल्यानंतर तो आमच्या विचारधारेचा, आमच्या जनतेच्या ह्याच्या लोकशाहीचा विजय आहे. आणि हारलो की सत्ताधारी पक्ष किंवा विरोधातल्या पक्षाची ही दादागिरी आहे, त्यांचं अनितीने मिळवलेलं हे सगळे आहे. असं आता हे चालत राहणार आहे. याच्यात मला काही आता फार गुणात्मक बदल आता दिसत नाही काही. निश्चित. डेटा विश्लेषक प्रसाद देशपांडे यांच्याकडे जायचंय मला. प्रसादजी, तुम्ही रेड्डी यांचंही म्हणणं ऐकलं, पवारांचं देखील म्हणणं ऐकलं. डाव्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही विजयी होऊ, जागा कमी झाल्यात मान्य, मात्र भाजपच्या जागा एवढ्या वाढलेल्या नाहीयेत. पण भाजपचे सध्या 86 उमेदवार आघाडीवरती दिसत आहेत.
ही सगळी जी मतं आहेत डाव्यांची ती मग नेमकी गेली कुठे? तृणमूलला गेली की भाजपला गेली? आहेत कुठे की ती गायब झाली? मग असं असेल तर मला कॉम्रेड रेड्डींचं बोलणं ऐकून हसू आलं थोडंसं. म्हणजे कम्युनिस्टांनी साम दाम दंडभेद खून हिंसा याच्यावर लेक्चर देणं म्हणजे कसायांनी व्हीगन व्हावं किंवा शाकाहारी व्हावं याच्यावर लेक्चर देण्यासारखं आहे. असो, मी राजकारणात पडणार नाही कारण की मी डेटा विश्लेषक आहे. तर मी डेटा या आधारावरच बोलतो. तर सध्याचं आपलं बोलणं झालं तसं आपण बघितलं तर जवळजवळ 2019ला 40% समजा भाजपाने लोकसभेत मुसंडी मारली होती. 40% मतं भाजपाने घेतली होती आणि सध्याच्या कलानुसार जवळजवळ 33 ते 34% मतं भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत घेत असेल. आणि तरी सुद्धा डाव्यांचे विश्लेषक किंवा डाव्यांचे जे जुने कार्यकर्ते आहेत, जुने कॉम्रेड्स आहेत, ते सगळे कॉम्रेड्स म्हणत असतील आहे की भारतीय जनता पक्ष जिंकत नाही. या भारतीय जनता पक्षाला कुठे 200 जागा मिळाल्या आहेत. पण तसं तुम्ही बघितलं तर सगळेच पक्ष निवडणुकीच्या आधी आम्हीच जिंकणार, आमच्याच 200 जागा येणार हे सगळेच म्हणत असतात. पण रिअलिस्टिकली आपण डेटाचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाला सध्या 34% समजा मतं मिळत असतील आहे आणि कम्युनिस्टांना त्याच्या अर्धे सुद्धा मतं मिळत नसतील आणि 2 आणि 4 जागांवर कम्युनिस्ट राहत असतील. तरी सुद्धा कम्युनिस्ट म्हणत असतील की भारतीय जनता पक्ष हरतोय. तर मला वाटतं की कम्युनिस्टांनी कुठेतरी विचार करायला हवा कारण की त्यांची स्ट्रॅटेजी नक्कीच कुठेतरी चुकते. कारण की समजा याच फॉर्म्युलानी समजा कम्युनिस्ट म्हणत असतील आहे तर पिनाराय विजयन आलेच की पिनाराय विजयन तिकडे येऊनच राहिले आहेत. बंगालमध्ये नेमकं कुठे चुकलं? बंगालमध्ये आपल्या हातून जो आपली वोट बँक होती, हिंदूंची काही वोट बँक होती, दलित काही वोट बँक होती, ती कम्युनिस्टांच्या हातून कशी काय निसटल्या गेली? ती निसटून पूर्णपणे ती मतं भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात कशी गेली आणि भारतीय जनता पक्षाचं मताधिक्य आणि भारतीय जनता पक्षाच्या जागा कशा वाढल्या याच्याकडे लक्ष देणार नसून तर डाव्यांचा तिथे मला वाटतं की त्यांचं भविष्य मोठं काळोखपूर्ण आहे. आणि आणखीन एक मुद्दा मला मांडायचा होता की मागे कॉम्रेड रेड्डींनी म्हटलं होतं की जवळपास 35 आमदार भारतीय जनता पक्षामध्ये आले. ते या 85 पैकी जवळजवळ 35 आमदार तर काय म्हणतात ममता बॅनर्जींचेच आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे आमदार किती आहे तर सगळे आयात आमदार आहे. पण मला एक क्लॅरिफिकेशन तिथे द्यायचं होतं की त्याच्यामधल्या फक्त 13 लोकांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं होतं. जे 35 आमदार आले आहेत तर त्या 13 मधले किती आमदार सध्या आघाडीवर आहेत तेवढं बघावं लागेल. त्याच्यामुळे सरसकट विधान आपण जे करतो की 40-45 जागा भारतीय जनता पक्षाच्या 85 मधल्या आहेत त्या तर तृणमूलच्याच आहेत, ते सर्वथा चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कास्ट वाईज आपण मतं कुठे मिळाली आहेत, रिजन वाईज कुठे मतं मिळाली आहेत हे पाहणं जास्ती औत्सुक्याचं ठरेल आणि हे पाहणं जास्ती महत्वाचं आहे. देशपांडे, हा रेड्डीजी बोला. नाही, त्यांनी जे विश्लेषण केलं त्या काही समजा त्याच्यामध्ये ज्या घटना घडल्याला चुका वगैरे झाल्या त्याचं विश्लेषण आम्ही करून त्याच्यावरनं धडा वगैरे घेतो. पण हे इतकं जे विश्लेषण होतंय, भारतीय जनता पार्टीचा जन्म आज झालेला नाही. RSSला 100 वर्ष झालेली आहेत आणि तो परिवार आहे असं वातावरण निर्माण केलं जातं की काय आम्ही फक्त 3च होतो. अरे मागच्या याच्यामध्ये 18 का 19 खासदार निवडून आले. त्यांचे जर विधानसभा हे घेतले तर 122 निवडून यायला पाहिजे होते सरळ. आणि हा प्रचार यांनीही तेच केलं, त्यांनीही तेच केलं असं जे राजकारण करतात ते फॅसिझमला मदत करतात असं माझं मत आहे. कारण त्याच्यात फरक ओळखला पाहिजे. भारतीय जनता पार्टींनी आत्ता जे काही केलेलं आहे ते हिंदुस्थानच्या आपल्या देशाच्या इतिहासात झालेलं नाही. त्याच्यामध्ये मोदी त्यांनी सगळे जे काही इलेक्शन कमिशन म्हणा, हायकोर्ट म्हणा, पार्लमेंट म्हणा हे सगळंच वाताहत करून टाकलेली. आणि बंगालची इलेक्शन याच्यासाठी मोदींनी स्वतः जाऊन तिथे विषारी प्रचार केलेला आहे. आता स्त्रिया ते दीदी हो दीदी करतात, काय म्हणजे काय चालवलंय काय तिकडे? म्हणजे त्याच्या ठिकाणी भयानकपणे ज्याच्या धर्मांधता निर्माण केली जाते हे देशाला फोडणं आहे. अशातला हा प्रकार आहे. त्यामुळे तुम्हाला पत्रकार असो किंवा कोणाला तुम्हाला म्हणजे हे चूज करावं लागेल, कम्युनिस्ट किंवा भारतीय जनता पार्टीसारखे फॅसिस्ट. आता त्यांना जरा गंमत वाटत असेल की कम्युनिस्टांना चिरडून टाकले, पण ते हिटलरचा इतिहास माहिती आहे. ती कविता फेमस आहे
ते जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी ज्यूंना पकडलं, मी ज्यू नव्हतो म्हणून मी गप्प बसलो. नंतर आले त्यांनी कम्युनिस्टांना पकडलं, मी कम्युनिस्ट नव्हतो म्हणून मी गप्प बसलो. नंतर आले त्यांनी सोशल डेमोक्रॅट्सना पकडलं, मी नव्हतो म्हणून मी गप्प बसलो. नंतर माझ्यासाठी आले तेव्हा कोणीच उरलं नाही. तर हा जो उन्माद आहे तो ओळखला पाहिजे आणि हा पराभव होतोय ती चांगली गोष्ट आहे असं मी ठामपणे म्हणतो. आणि मोदी विरुद्ध ममता अशी जी लढाई लागली होती त्याच्यात पराभव कोणाचा झाला? मोदींचा झाला ना, मान्य करा ना. मग त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि आत्ताच्या अवस्थेमध्ये जर भाजप जिंकू शकत नाही, चांगली गोष्ट आहे देशाच्या दृष्टिकोनातनं. केरळ नाही, तामिळनाडू नाही, त्या ठिकाणी कर्नाटक सोडला तर दक्षिणमध्ये भाजप नाही, तिकडे जर ओरिसामध्ये भाजप नाही, बंगालमध्ये 100 वर्ष प्रयत्न करून अजून विजय मिळू शकत नाही. केरळमध्ये फक्त 3 जागा येतात तर म्हणे आम्ही 3 आलो. अरे ते साबरीमाला सगळे येऊन ते युपीचे आले होते, विद्वेषी प्रचार केलाय पण ते हरलेले आहेत. याच्यामध्ये जर बंगालमध्ये जर त्यांचं राज्य येऊ शकत नाही तर ते कधीच येऊ शकणार नाही. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी भारताच्या जनतेचं स्वागत करतो. भारतीय दिसत नाहीये. आपण पवारांकडे जाऊयात. मात्र त्याआधी काँग्रेस संदर्भात एक महत्त्वाची बातमी आली आहे, ती घेऊयात आणि नंतर मी अभिमन्यू पवार यांच्याकडे जाते. बातमी अशी आहे, अपडेट ही आहे की सर्वच राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होताना दिसतोय. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला फक्त एका जागेवरती आघाडी मिळते आणि जी एक जागा आहे ती काँग्रेसची, म्हणजे डावा पक्ष, म्हणजे डावे जे आहे ते एकाही जागेवरती आघाडीवरती नाहीये. केरळात प्रस्थापित विरोधी लाटेचा काहीच फायदा झालेला दिसत नाहीये. आसाममध्ये देखील काँग्रेसची मोठी पीछेहाट होताना बघायला मिळतेय आणि भाजपला पूर्वीसारखंच यश मिळताना बघायला मिळतंय. सर्वच राज्यांमध्ये काँग्रेसचा असा दारुण पराभव होताना बघायला मिळतोय. अभिमन्यू पवार, रेड्डी बोलत होते तेव्हा तुम्ही हसत होतात, काय म्हणायचंय आपल्याला? नाही, मला त्यांचं खरंच कौतुक वाटतं त्यांच्या म्हणजे इतक्या धाडसाचं, की आपण काय आहोत, कुठं आहोत, कुठं गेलो ह्याचा जर विचार करावा. अरे आम्हीची वाढ बघा. आम्ही आज काश्मीर, कन्याकुमारी आणि ब्रह्मपुत्र अशा पूर्ण गुजरात ते आसाम पर्यंत आम्ही सगळीकडे आज आधी आहोत. तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये काय होतं, बिहारला काय होतं, आता काय आहोत तुम्ही? 30-34 वर्ष तुम्ही राजकारण गुजरातमध्ये प्रेत जातात, उत्तर प्रदेशमध्ये प्रेत जातात, त्याचा हिशोब नाही. काय होते या देशामध्ये? कोरोना, ऑक्सिजन नाही, लस नाही, त्या ठिकाणी बेड नाही, व्हेंटिलेटर नाही. तुमच्या राज्यात काय होतंय जरा विचार करा. वाटलं पाहिजे तुम्ही. आणि अशा देश नाकारतो, आनंदाची गोष्ट आहे. इलेक्शन कमिशनचं अभिनंदन काय गुजरात मॉडेल त्याच्यापेक्षा केरळ मॉडेल चांगलं काम केलेलं आहे. गुजरात मॉडेल काय तशी निवडणूक झाली तिकडे बंगालमध्ये, कशाचा काय हिशोब नाही. माहिती का छापा पद्धत काय आहे ते? बंगालमध्ये तुम्ही काय दिवे लावले सिंडिकेटच्या माध्यमातून? मॉडेल सामान्य माणसाची पिळवणूक केली तुम्ही सिंडिकेटच्या माध्यमातून. उत्तर प्रदेशची अवस्था काय आहे तिकडे? सिंडिकेटचे काय महाराष्ट्र चांगला आहे त्याच्यापेक्षा शिंद्यामुळे तुमचा. अरे तुम्ही बोलताय तुमचं सिंडिकेट काय होतं, सामान्य माणसाची किती पिळवणूक केली तुम्ही, म्हणून तुम्हाला फेकलं गेलं बाजूला ना. आणि तेच केलं. म्हणून आम्हाला सुद्धा अजूनही आम्हाला विजयाची खात्री आहे. आमचं आणखी पुढच्या अनालिसिस येऊ द्या. मला एक विषय मुद्दा मांडायचा आहे. ह्यामध्ये देशपांडेजीचं माझं लक्ष वेधायचं आणि रविकिरण माझ्या अतिशय जवळचे मित्र आहेत, त्यांचंही लक्ष मी वेधू इच्छितो की बघा चेंजिंग सिनारिओ इन इंडियन पॉलिटिक्स कसा होतोय. एकीकडे शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं आणि डीएमके जे पेरियारला मानणारा जो पक्ष होता डीएमके, अतिशय कडवा हिंदुत्व विरोधी, प्रखर हिंदुत्व विरोधी, त्यांनी आज चारधामला जाणाऱ्या कुटुंबियांना 25,000 रुपये अनुदान देणार ह्या भूमिकेत लढतायत, जिंकतायत. म्हणजे हे कुठं चाललं? श्रीनिवास देशपांडेजींनी आणि रविकिरणनी ह्या विषयावर बोललं पाहिजे. एकीकडे शिवसेना हिंदुत्व सोडते आणि डीएमके हिंदुत्व धरते. म्हणजे बघा आमच्या जे हे जो का सोकॉल्ड सेक्युलर आहे हे संपत चाललेलं आहे. आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे, हे जे सोकॉल्ड डावे, तोंडी समाजवाद आणि दहशतवाद कायम ठेवणारे ही लोक आहेत ना, हे संपत चाललेत. केरळमध्ये आपण रविकिरण आणि देशपांडे यांच्याकडून याची उत्तरं घेऊयात. डेटा विश्लेषक आहे देशपांडेजी, त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात. मात्र तुर्तास वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतोय. ही चर्चा अशी सुरू राहील. बघत रहा राज्यांचा रणसंग्राम. ब्रेक नंतर राज्यांच्या रणसंग्रामात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात एक अपडेट हाती येतेय. आता तासनतास दर मिनिटाला इकडची चुरस वाढत चाललेली आहे. सध्या भाजपचे समाधान आवताडे आघाडीवरती आहेत पंढरपुरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके आहेत ते पिछाडीवरती आहेत 1228 मतांनी. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पुन्हा एकदा पिछाडीवरती गेलेले आहेत. आघाडी पिछाडी पंढरपुरात पूर्णपणे सुरूच आहे.
जवळपास 4 तास आता होत आलेले आहेत मतमोजणीला. आपण मतं बघतोय. भाजपला एकूण 45,934 मतं आतापर्यंत मिळाली आहेत, तर राष्ट्रवादीला 44,706, म्हणजे सध्या भाजप म्हणजेच आवताडे 1,228 मतांनी आघाडीवरती आहे. आणि यासोबत बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. बघत रहा राज्यांचा रणसंग्राम. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे